पर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं। दुनिया में जिसके प्यार का अंत नहीं उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं, उसे माँ। भयो नाही ऐसे वाटे जीवा, आता भयो नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची, आता माझे मने धरावा निर्धार, आता माझे मने धरावा निर्धार, चिंतन येथे नाही झाली कोणाची निराशा, येथे नाही झाली कोणाची निराशा, आल्या याच काशी कृपेविषयी, आता माझे मने धरावा निर्धार, आता माझे मने धरावा निर्धार, चिंतन अंतर न पडावी, तुका म्हणे येथे नाही तुझी पर्ये, तुका म्हणे येथे नाही तुझी पर्ये, राया रंगा सवे देवा पाये, आता माझे मनी धरावा निर्धार, आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतन अंतर न पडावे, शिवाजी महाराज की। बोलो रे भाई सब संग गणपति बाप्पा मंगल मूर्ति। आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची। आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतन्यांतर न पडावे। इथे नाही झाली कुणाची किंवा कुणाची निराशा, आल्या याच काशी कृपेविषयी। आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतन्यांतर न पडावे। तुका म्हणे येथे नाही दुजी परी, राया रंका सवी देवा पायी। आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे। पांडुरंगा करू प्रथमा नमन,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाणा प्रसंगे। तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागे ती दिव्य लोकासनेली। तुकाराम तुकाराम भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया शिवा समर्थाची। आता माझे मनी धरावा निर्धार चिंतने अंतर न पडावे। प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता निवडलेला गोड असा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा। समर्थ भगवान परमात्म्याची सेवा आपल्या जीवनामध्ये घडल्यानंतर आपल्या जीवनामधून भीती नष्ट होते। अभंगाचं प्रथम चरण आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची। आता त्या भगवान परमात्म्याच्या सेवेमध्ये माझं मन कायमचं रमावं आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या भजनाचा निर्धार करावा असं तुकोबाराय देवाला म्हणताय। आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे। काही लोकांनी विचारलं जगद्गुरु तुकोबारायांना का हो महाराज हे भजन केल्यानं त्या समर्थाची सेवा केल्यानंतर काय फायदा काय करणार आहे म्हटले तो तर जगद्गुरु तुकोबाराय लोकांना सांगतात हे पहा त्याच्या दरबारामध्ये कुणाची निराशा झाली नाही। येथे नाही झाली कोणाची निराशा आल्या याच काशी कृपेविषयी। महाराज म्हटले त्याचं कारण काय तर त्याच्या दरबारामध्ये भेद नाहीये म्हटले। तुका म्हणे येथे नाही दुजी परी राया रंका सवे देवा पायी। विठ्ठला विठ्ठला गरीब श्रीमंत हा भेद या ठिकाणी त्या देवाच्या मंदिरामध्ये देवाच्या दरबारामध्ये देवाच्या समोर
राया गरीब श्रीमंत ते सगळे देवाला सारखेचे. अंतकरणातला भाव पाहून अंतकरणातली शरणागती पाहून तो आलेल्या याचकाला तृप्त करतो. म्हणून त्याची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आजच्या ह्या कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, नैमित्तिक कीर्तनाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्यांचं पुण्यस्मरण आहे वैकुंठवाशी सौभाग्यवती लीलाबाई नथू तुपे या मातेच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण ह्या आईला ही भावपूर्ण आदरांजली देण्याकरता या ठिकाणी सगळेजण समर्पित या ठिकाणी आलेलो आहोत. आईच्या पाठीमागे प्रामुख्यानं त्यांची पती श्री नथू सकाराम तुपे, मुलगा ज्ञानेश्वर, 5 मुली, त्यामध्ये बिजाबाई, मंदाबाई, सिंधुबाई, राजूबाई आणि सविता अशा 5 मुली, बाकी सर्व फार मोठा परिवार. त्याचा आपण शेवटला या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी करणार आहोत. नातू पंतू सर्वच जण उरलेल्या बरोबर 1 तासामध्ये या मातेला आपण या कीर्तनाच्या माध्यमातून आदरांजली श्रद्धांजली समर्पित करणार आहोत. कीर्तनाकरता ज्यांची साथ संगत आहे, हार्मोनियमवर हरिभक्तपरायण आपल्या सर्व या परिसरामध्ये 31 वर्षापासून आपलं जीवन परमार्थाकरता वाहून घेणारे पंढरीनाथ महाराज सहाने, त्याचबरोबर योगायोगानं आमचे हरिभक्तपरायण गाथामूर्ती समाधानजी महाराज पाटील, आपल्या परिसरामधील किरणजी महाराज लोहकरे, तुकाराम महाराज शिंदे, वैभव महाराज गाढवी पाटील, गुरुकुलातील विद्यार्थी विनेकरी बाबा, आपले गुणबाबा चोपदार, संदीप महाराज, सिस्टम सागरदादा, शूटिंगला विनायक असा आणि पखावाजावर ज्याची साथ आहे हरिभक्तपरायण शुभम महाराज कड, नाही का. वास्तविक पाहता पायाचं फार मोठं ऑपरेशन झालेलं आहे, पण तरीसुद्धा एक मांडी घालून कुणाला न कळता तो सुंदर पखावज वाजवतोय. विठ्ठल विठ्ठल. हे पहा, आताच किरण महाराजांनी, आमच्या किरण महाराज गोसावी, किरण महाराज लोहकरे, निलेश महाराज यांच्या अथक प्रयत्नातून फार मोठा उत्सव प्रयाग क्षेत्रामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. पहिलं स्नान प्रयागराजवर झालं उत्तर प्रदेशमध्ये, नाही का. आणि तिकडे आपल्याला जाता नाही आलं पहिल्या स्नानाला, पण पहिल्या स्नानाचा लाभ मला असं वाटतं आपण 8 दिवस प्रयाग तीर्थावर घोरवडला या ठिकाणी घेतला. त्या ठिकाणी एक वाक्य अनेक महाराष्ट्रातले मोठमोठे वक्ते त्या ठिकाणी गुरुवर्य निवृत्ती महाराज घोरवडकर त्यांना श्रद्धांजली देण्याकरता त्या महाराष्ट्रातून आले. किरण महाराज, आम्ही तुम्हाला बोललो नाही, पण आम्ही देखील 1 वर्षभर बाबांक क्लास केलेला आहे. त्यामध्ये ज्यांच्या आईचं पुण्यस्मरण आहे, माऊलींना देखील 2-1 वर्ष बाबांक क्लास केलेला आहे. जे एक वक्ते बोलले की कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं बाबांचा स्पर्श नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक कीर्तनकाराला, प्रत्येक गायकाला, प्रत्येक वादकाला, परमार्थामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला कुठल्याही अंगानं स्पर्श आहे. जसं जोग महाराज संस्थेमध्ये सगळेच जण जाऊ शकत नाही आळंदीच्या, पण जोग महाराजांचा स्पर्श प्रत्येकाच्या जीवनाला आहे. मग तो आम्हाला दादांच्या माध्यमातून झाला, कुणाला भगुरे गुरुजींच्या माध्यमातून झाला, कुणाला पाचवर बाबांच्या माध्यमातून झाला मात्र नक्की, यामध्ये तीळ मात्र देखील संशय नाही. त्यामध्ये उमेश महाराज कीर्तनामध्ये फार गोड वाक्य एका कीर्तनामध्ये, त्यांच्या कीर्तनामध्ये बोलले 7व्या दिवसाच्या, आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त केलेलं ज्ञान, आपण सुरू केलेला परमार्थ, अथवा आपण शिकत असलेली कला, त्याचं आपल्याला संरक्षण करता आलं पाहिजे. बरोबर की नाही. त्याचं संवर्धन करता आलं पाहिजे आणि त्याचं संक्रमण करता आलं पाहिजे. हे जर जमलं नाही, मला असं वाटतं तो ज्ञानी, तो कलाकार, तो परमार्थिक, तो अपूर्ण राहतो. लक्षात घ्या. पखावज असेल, हार्मोनियम असेल, गायन असेल, वादन असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, मी हे वाक्य का म्हटलं, परमार्थ, कला
आणि ज्ञान याचं संरक्षण करता आलं पाहिजे. बरेच आता आमच्याकडे विद्यार्थी येत आहे पण त्याचं संरक्षण करता येत नाही. थोडे असतात ना, लक्षात घ्या. संरक्षण करता आलं पाहिजे त्या कलेचं, त्या ज्ञानाचं, त्या परमार्थाचं. त्याचं संवर्धन करता आलं पाहिजे. आपल्या गुरूंनी जे आपल्याला शिकवलं ते तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही पाहिजे. आपल्या पद्धतीनं ते वाढवता आलं पाहिजे. बरं का रे पोरांनो, ती कला, ते ज्ञान, तो परमार्थ, त्याचं संवर्धन करता आलं पाहिजे. आपल्या पद्धतीनं ते वाढवलं पाहिजे. आपल्या ताकदीनं, आपल्या प्रयत्नानं ते वाढवता आलं पाहिजे आणि त्याचं संक्रमण करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या छोट्या का होईना पद्धतीनं ते दुसऱ्याला देता आलं पाहिजे. ते क्लासच्या माध्यमातून असेल, ते शिबिराच्या माध्यमातून असेल, ते कीर्तनाच्या माध्यमातून असेल. सागरदादा हे तुम्हाला देखील लागू पडतं नाही का. तुमची जी कला आहे त्याचं ते जोपासता आलं पाहिजे ना. साऊंड सिस्टीम देखील, नाही तर पहिल्यांदा घेतले 5 माईक आणि डायरेक्ट मग ड्युट्यांना 2 माईक असं जमत नसतं. 5 माईकचे 16 माईक देखील लावता आले पाहिजे. लक्षात घ्या, ते वाढवता देखील आलं पाहिजे. आणि तुमच्याकडली जी कला आहे, लक्षात घ्या, ती दुसऱ्याला शिकवली देखील पाहिजे. काही साऊंडवाले कंजूस असतात आपल्याकडे ठेवतात, नको बुवा मग एखादा सप्ताह बुडेल असं कधी होत नसतं. ते आमचे सौरभ महाराज कुंडाण्याचे नाही का, त्यांनी सांगितलं, हे पहा म्हटले, आत्ता सध्या आळंदीमध्ये महानगरपालिकेने सर्वे केला. तुकाराम, किती गुरुकुल आहे माहिती आहे आळंदी? संस्था किती आळंदीत? 550 संस्था आहे. 50 एका संस्थेमध्ये 50 तुम्ही हिशोब करा. तुम्ही काहीतरी 27,000 काहीतरी त्याचा हिशोब होतो. आणि असे राहणारे, धर्मशाळेत राहणारे, जोग महाराज संस्थेमध्ये खोल्या करून राहणारे, ते 40-50 धरा. म्हणजे एनी टाईम कमीत कमी 50,000 कलाकार, पखावज वादक एका वर्षाला आळंदीत शिकताय. पण टेन्शन घ्यायचं कारण नाही. जेवढे कीर्तनकार तयार होणार तेवढे कार्यक्रम तयार होणार. देवाचं ते गणित आहे, ईश्वराची ती त्याच्यापुढे काय पहा तुम्ही. किती तुम्ही आता ह्या आमच्या किशोर महाराजांचं गुरुकुल सध्या पांगरीला चालू आहे, बांधकाम चालू आहे, मोठं काम चालू आहे. भाग्यवान आहे ते, त्यांना 20 गुंठे जमीन एकानं दान दिली. त्या पांगरीपासून तर घोटीपर्यंत ह्या लाईनीमध्ये 50 किलोमीटरमध्ये 10 गुरुकुल आहे. कुणाला माहिती नसेल, 10 गुरुकुल आहे आमच्या लाईनीमध्ये घोटीपर्यंत. विजय महाराज बलायदुरी यांचं गुरुकुल धरून 10 गुरुकुल आहे. किती मी असं माझा तर मी तर एवढ्या मोठ्या विचाराचा माणूस आहे. गाव बदललं की गुरुकुल पाहिजे. लक्षात घ्या, पोरं येणार आहे, पोरांची काळजी करू नका तुम्ही. कारण ह्या आया आणि हे बाप पोरांना कंटाळलेले. पोरं काय चीज आहे महाराज, हे आम्हाला सगळं गुरुकुलामध्ये पाहायला मिळतं. त्याला आता तो सिन्नरचा आहे, तो आर्यन भारती, तो 4थीलाच आहे. महाराज 59 पोरं बाजूला आणि तो एका बाजूला आहे. त्याला म्हटलं नको उभं राहू बा, तू नाही जमणार, तुला पाठीमागाही तू बसला होता, चेक करा. नाही म्हणले मला उभंच राहायचं. राय म्हटलं, पडला पहिल्याच चालीला. अजून शेवटची चालू व्हायची. लक्षात घ्या तुम्ही नाही का. म्हणजे काय सांगितलं, चव्हाण मांडी घालून बस, फ्रेश बसा जरा, पोहे खाले ना, आता लगेच जेवायचं 1 तासाने. ज्ञानाचं संरक्षण, ज्ञानाचं संवर्धन आणि ज्ञानाचं संक्रमण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जमलंच पाहिजे गड्या. आणि ते आपल्या गुरुकृपेनं होत असतं. ऐका, जास्त वेळ नाही आहे म्हणून मी नमन जास्त घेतलं नाही. एक तास उरला खटवांग राहायचे. सगळ्यांना काम आहे. किरण सरांना शाळेत जायचे, यांनाही शाळेत जायचे. ऐका, आपण भाग्यवान आहे की भारत देशामध्ये आपला जन्म प्राप्त झाला. भारत देशामध्ये तुकाराम महाराज कुंभमेळा किती ठिकाणी भरतो? 4 ठिकाणी. काय 4 ठिकाणी भरतो? कुंभ म्हणजे काय? ऐका सगळेजण, अजून प्रयागराजला 4 स्नान बाकी आहे ना. ऐका, हा कुंभ नाही, हा तर महाकुंभ आहे म्हटले. 144 वर्षानंतर आलाय नाही का. तुम्ही सगळ्या साधू संतांचे स्टेटमेंट, बोलणं तुम्ही पहा. ऐका, समुद्र मंथनामधून जो अमृताचा कुंभ निघाला ना, त्याचे 4 थेंब धर्तीवर पडले. भरतखंडामध्ये ते 4 ठिकाणी पडले. नाशिक के आशिक आहे आपण, पण ते आपल्याला कळत नाही. काही जण मरायला टेकले पण त्यांनी अजून गोदावरीचं स्नान केलं नाही. ते विहिरीत उड्या मारतील, पाटात उड्या मारतील, पण गोदावरीवर जाणार नाही. ऐका, नाशिकमध्ये आता
पुढे आहे 26-27ला आपल्याकडे कुंभमेळा आहे, पण प्रयागराजचा 144 वर्षानंतर म्हणजे हा लाभ आलेला आहे, लक्षात घ्या. नाशिक पुढे प्रयागराज, उज्जैन आणि हरिद्वार, लक्षात घ्या. प्रयागराज पण काही जास्त नाही, 1100-1200 किलोमीटर आहे, जायला पाहिजे आपण, लक्षात घ्या. का कुंभमेळा फक्त भारतात आहे, फक्त भारतात आहे, कुठे आहे का दुसरीकडे, लक्षात घ्या. काय आनंद आहे, लक्षात घ्या. कुंभ पवित्र भरतखंडामध्ये नरदेह प्राप्त झाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती, 2 गोष्टीचं वर्णन केलं. भारत देशामध्ये जन्म मिळाला, भाग्यवाने पुरांनो. आपण आपल्या भारताला काय म्हटलं जातं, मस्के काय म्हणतो, भारत माझा, भारत माता की जय. जगामध्ये किती देश आहे, 224, त्याच्याही पुढे असतील जास्त, लक्षात घ्या. वेगवेगळे शोध लागतात, पण कोणत्याही देशाला आई ही उपमा नाहीये. का आहे, वैभव महाराज, भारत माता, पाकिस्तान चुलता असं नाही ना. भारत देश, कारण भारत देश सगळ्या जगाचा देव्हारा आहे, म्हणून भरतखंडामध्ये, भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला, हे फार चांगलं आहे. ऐका तुम्ही, विनायक एका कवीनं असं म्हटलं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, दोबारा गलती करे उसे दानव कहते हैं, गलती करके पछतावे उसे महात्मा कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और जो हर गलती को माफ करे उसे हमारा भारत माता देश कहते हैं, भारत देश कहते हैं, लक्षात घ्या. भारत खंडामध्ये, भारत देशामध्ये जन्म मिळाला, आपण भाग्यवान आहे. नुसता जन्म मिळाला नाही तर तो माणसाचा मिळाला. नरदेह दुर्लभ जाणारे, लक्षात घ्या. माणसाचा मिळाला. जर डुकराचा मिळाला असता तर आपण गटारीत लोळलो असतो, गाढवाचा मिळाला असता तर उखिरड्यावर लोळलो असतो. जर बैलाचा मिळाला असता, एखादा बैल भाग्यवाने जो निवृत्तीनाथांना घेऊन खांद्यावर जातो, एखादा, लक्षात घ्या. पण जर मिळालाच असता, कुणी रेसला पळवलं असतं, कुणी शेतात काम करायला लावलं असतं, कुणी सोडून दिलं असता, लक्षात घ्या. माणसाचा जन्म मिळाला, आपण भाग्यवान आहे. बरबे झाले आलो या सांगितली. भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला, ही भाग्याची गोष्ट आहे. दुसरी काय सांगितली, माणसाचा जन्म मिळाला, ही भाग्याची गोष्ट आहे. तुम्हाला वाटतं का मी सस व्हावं, रानडुक्कर व्हावं, कुत्र व्हावं? नाही. मग नरदेह मिळाला नाही का, ही भाग्याची गोष्ट आहे. तिसरी भाग्याची गोष्ट अशी आहे, ती भारत देशामध्ये जन्म मिळालाच मिळाला, पण त्यातली त्यात महाराष्ट्रात मिळाला. का? महाराष्ट्र ही संत भूमी आहे, महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे, म्हणून त्या संत भूमीत जन्म मिळाला, ही भाग्याची गोष्ट आहे. चौथी गोष्ट अशी आहे की जन्म मिळालाच मिळाला, पण तो ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर मिळाला, अजून भाग्यवान आहे आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मिळाला, आपण भाग्यवान आहे. जर तर अगोदर मिळाला असतं तर छत्रपती शिवाजी महाराज की जय कधी म्हटलं असतं शिवजयंतीला. श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, निवृत्ती राया हे भजन म्हटलंच नसतं ना, आपण त्र्यंबकची वारी केलीच नसती ना. साधू संतांच्या नंतर मिळाला, म्हणून तर आपल्याला गाथा वाचता येतो, म्हणून तर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता येते, म्हणून तर आपल्याला संध्याकाळचा हरिपाठ म्हणता येतो, हनुमान चालिसा म्हणता येते. भाग्यवान आहात आपण,
साधू संताच्या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. अजून थोडंसं पुढे जातो, अजून आपण तर भाग्यवान आहे, नाशिकसारख्या पवित्र भूमीमध्ये मिळाला जन्म मिळाला. अरे ज्या ह्या परिसराला रामरायाचा स्पर्श आहे. काल आम्ही समृद्धीनं आलो, लक्षात घ्या. महाराज आपलं नाशिकचा भाग लागल्यानंतर आम्ही काल SMBTला उतरलो तिकडे, नाही का. काय बागायते महाराज, लक्षात घ्या. काहींना आत्ता सकाळची बातमी, जळगावला 8 दिवसातून पाणी चालू झालं, 8 दिवसांनी पाणी जाणार. भाग्यवान आहे. आपली ही गंगा दारणा नदी पाहिल्यानंतर मला हरिद्वार ऋषिकेशचीच आठवण येते. इतकी पवित्र स्वच्छ आहे समाधान महाराज ही नदी, लक्षात घ्या. नाशिकमध्ये प्रभू रामरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. लवित गाव म्हणजे काय, लहू ऋषींनी तपश्चर्या केलेलं ठिकाण आहे लवित, लक्षात घ्या. लहू ऋषींनी तपश्चर्या केलेली. या सर्व तीर्थ टाकेमध्ये अरे जटायूसारख्या प्राण्यानं रामाचं भजन करावं आणि जीवनाचा उद्धार करून घ्यावा. सर्व तीर्थ ज्या भागामध्ये आणि प्रभूनं का आमंत्रित केलं त्या टाकेत सारख्या परिसरामध्ये आपला जन्म आहे. भाग्यवान आहे. सप्तशृंगीसारखं अर्धशक्तिपीठ आहे. निवृत्तीनाथ दादाची समाधी आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक सकल हे तीर्थे निवृत्तीचे पायी, नाही का. भाग्यवान आहात आपण. आता पुढे ऐका ना. आणि तो नुसताच जन्म मिळाला नाही तर एक लक्षात घ्या, आपल्याला इथं आल्यानंतर चांगले मित्र मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आळंदीला गेल्यानंतर, कुठल्या गुरुकुलात गेल्यानंतर आपल्याला चांगली संगती लाभणं फार गरजेचं आहे. चांगला मित्र मिळणं हे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांना जर तानाजी मालुसरे मिळालेच नसते तर कोंढाणा महाराष्ट्रात आलाच नसता. छत्रपती शिवाजी महाराजांना मदारी 73 जर मिळाले नसते तर महाराजांची आग्र्यावरून सुटकाच झाली नसती गड्या. छत्रपती शिवाजी महाराजांना शिवा काशीद एका न्हाव्याचा पोरगा मित्र म्हणून मिळालाच नसता तर महाराज पन्हाळ्याच्या बाहेर पडलेच नसते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 60 वर्षाचे बाजी प्रभू जर भेटलेच नसते तर घोडखिंड ओलांडताच आली नसते. लक्षात घ्या. हे मित्र भेटणं फार चांगले गरजेचे. काय करायचे, 1000 मित्र आहे इंस्टाला, एकही कामाचा नाही. नाही का ते एक वाक्य, सारं गाव मामाचं आणि एक नाही. काय करायचे, एक मित्र असला पाहिजे पण त्याला आपल्या दुःखामध्ये सोबत असला पाहिजे. लक्षात घ्या. काय मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. चांगले मित्र भेटणं, मैत्रिणी भेटणं भाग्यवान माणसाची लक्षण आहे. आताच मी सकाळी प्रेमानंद बाबांचं ऐकत होतो. आपला मित्र आपल्याला असा भेटला पाहिजे जो वाईट मार्गातून आपल्याला चांगल्या मार्गामध्ये घेऊन जाईल. आपल्याला जर आपला मित्र वाईट कामाकरता घेऊन जात असेल, सोडून द्या. त्या मित्रत्वाला तिलांजली वाहून टाका, पिंडदान करून टाका त्या मित्रत्वाचं. काय करायचंय महाराज, आपला मित्र आपल्याला चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाणारा पाहिजे. चांगला मित्र भेटणं फार चांगली भाग्याचीच गोष्ट आहे. पुढे ऐका ना. इथं आल्यानंतर संसारही उत्तम होण्याकरता आणि परमार्थही नेटका होण्याकरता उत्तम साथीची देखील गरज आहे. म्हणजे अर्धांगिनी देखील आपल्या मनासारखी भेटणं. मनासारखी म्हणजे मी तुमच्या मनात जे असेल ते म्हणत नाही, मी ज्ञानोबारायांचं मत मांडतोय. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता लाभेची गा. बरोबर ना, लाभेची गास ना का लाभेची ना, भेटेची गा, नाही का. लक्षात घ्या. पतीच्या मताप्रमाणे राहणारी भेटली पाहिजे महाराज. सौंदर्यवान भेटतील, हुंडा घेऊन येणारी भेटेल, नाही का. लक्षात घ्या. ते माधवने कालच सांगितली एक गोष्ट, नाही का. भगवान कृष्ण परमात्म्याच्या 16,108 पत्नी आहे. 2 नंबरची पत्नी सत्यभामा, हिनं देवाला दान करून टाकलं नाही का. नारद मुनीला दान करून टाकलं. मग घेण्याकरता प्रयत्न केला. म्हणे कशानं घेईल, म्हणे तुळा करा देवाची. सर्व सोनं टाकलं त्या पारड्यामध्ये तरी सुद्धा देवाला घेता आलं नाही. मग रुक्मिणी मातेनं एक तुळशीचं पान टाकलं, देवाची तुला झाली. देवानं दाखवून दिलं जगाला, माझी सोन्यासोबत तुला होऊ शकत नाही. हा तुळशी माळ गळा, गोपीचंद किंवा काय आपण काय म्हणतो तुळशी हार गळा, कासे पितांबर, त्याला आवडणारं तुळशी पत्र आहे. म्हणून पहा तुम्ही, आपल्या महाराष्ट्रातले माणसं कबीर महाराजांना भेटायला गेले होते 700 वर्षापूर्वी. काही माणसं गेले
आणि म्हटले महाराज आम्हाला चांगला संसार करायचा आहे आणि चांगला परमार्थ करायचा आहे, काय केलं पाहिजे आम्ही? महाराज म्हटले बसा इथं, चहा पाणी घ्या, जेवण करा. ती बसली तिथं आणि कबीर महाराजांनी घरात आवाज दिला पत्नीला. सकाळचे 11 वाजले होते. म्हटले दिवा पेटून आण दिवा. सकाळची वाजलेले किती आहे? 11 आहे. लख प्रकाश पडलाय. म्हटले दिवा पेटून आण म्हटले. तिनं काही न बोलता दिवा पेटवला आणि तो पेटलेला दिवा महाराजांच्या समोर ठेवला. निघून गेली. महाराजांचं लिखाण झालं. महाराज उठले, आतमध्ये गेले. म्हटले हे महाराष्ट्रातले काही भाविक आले, त्यांना जेवण बनव, पण एकाही पदार्थामध्ये मीठ टाकू नको. आजच्या दिवस मीठ टाकू नको. जेवण करायला बसले आणि कबीर महाराजही बसले, ते माणसंही बसले. अरे एकाही पदार्थामध्ये मीठ नाहीये बरं का पुरं हो, एकाही पदार्थात मीठ नाही, पण कबीर महाराज गपचूप जेवताय नाही का. ते शेजारचे म्हणतात अरे काय म्हटले मीठ नाही तरी हा माणूस आवाज देत नाही, आता पाहुणे माणसं काय बोलणार. तेही गपचूप जेवले. उठले तिथून. म्हटले महाराज आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला, आम्हाला संसार उत्तम करायचा आहे, हे तुमच्या माझ्या करता आहे. संसार उत्तम करायचा आहे. महिला मंडळ इकडे पहा, संसार उत्तम करायचा आहे. पहिलं तुमच्या करता आहे आणि याच उदाहरणातलं दुसरं उदाहरण यांच्या करता आहे. यांच्याकरता म्हणजे ते माझ्याकरता देखील आपल्याकरता देखील लागू पडतं. म्हटले काय? अरे म्हटले संसार उत्तम करायचा आहे ना, तर ऐका म्हटले, पतीनं सांगितलेलं काम पत्नीनं गपचूप ऐकणे तर संसार चांगला आहे. काय सांगितलं होतं मी? दिवा पेटून आण. किती वाजले होते? सकाळचे 11 वाजले होते. माझ्या पत्नीनं गपचूप दिवा पेटून आणला. आता आपली जर असती तर ती काय म्हटली असती बोला तुम्ही? अरे तुम्हाला माहिती आहे तुमचे का? हा शुभम महाराज म्हणताय डोळे फुटले का? अनुभव आहे ना वर्षाचा. लक्षात घ्या. अरे म्हटलं सांगितलेलं काम गपचूप ऐकणे, हे जर पत्नीनं केलं तर तो संसार उत्तम आहे. नाहीतर तिनं का विरोध दाखवला, संपला. लक्षात घ्या. आणि दुसरं हे तर परमार्थ शेवटाला जाईल बुवा, याजसाठी केला होता हट्ट हाच. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी हे का सांगितलं तुम्हाला? भाग्यवान तो आहे कोण? ज्याच्या मनाप्रमाणे घरातली ती अर्धांगिनी वागते गड्या नाही का. भाग्यवान तो आहे. भाग्य म्हणजे तुम्ही असंही उलटत धरू नका की बुवा चला हे तुम्ही पिऊन जरी गेलात तरी मग तिनं आपल्याला फुटाणे आणून द्यावे, असं नाही. चांगल्या गोष्टी करतात. भाग्यवान. आता ऐका, आणि इथं आल्यानंतर हा जन्म मिळाल्यानंतर अरे भगवान परमात्म्याचं भजन करण्याची बुद्धी होणं हे भाग्यवानच माणसाचं लक्षण आहे ना. काय ज्ञानोबारायचं मत आहे 13व्या अध्यायात का 3ऱ्या अध्यायात? पाहे पा शरीराची गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडोनिया. ज्या कामाकरता आलोय ते काम सफल तर झालं पाहिजे ना. त्याची सरली येर झार झाला सफल व्यापार. बैल आणण्याकरता जर मार्केटमध्ये गेला आणि बैल न आणता फक्त घुंगरण दावेच घेऊन आला तर उपयोग काय? लक्षात घ्या. भजन मी त्या दिवशी वैभवला म्हटलं, वैभव सध्या आपण ज्या कालावधी ते ना फार चांगला कालावधी आहे नाही का. धर्माला मानणारी माणसं वर बसलेली आहे. आणि खरं सांगतो शुभम, आमच्या इथं रोज पहाटे काकडा होतो. रोज एक गणपती मंदिरातला काकडा अख्ख्या पंचकृषीला ऐकायला जातो. भाग्याची गोष्ट. आम्ही हनुमान चालिसा चालू केली 1.5-2 वर्षापूर्वी गावामध्ये. दर शनिवारी ती सातत्य ठेवलं पोरांनी. आम्हाला काय, आम्ही 5-6 शनिवार म्हणतोय जाऊ हनुमान चालिसा. दर शनिवारी आम्ही कुठं ना कुठं असतोच बुवा. लक्षात घ्या. पण त्यांनी ते सातत्य ठेवलं. गुरुकुलामधल्या आमच्या पोरांची रोजची प्रॅक्टिस, प्रार्थना हे नित्यनेमाने चालूच आहे गुरुकुला. मी तुम्हाला खरं सांगतो, हे पहा, मी ज्यावेळेस अपघात पाहतो ना त्यावेळेस मला माझ्या अपघाताची आठवण होते. खरं सांगतो ना तुम्हाला. हे तुम्ही चलत विमान कोलाहल होई, जय रघुवीर कहत सब कोई, संकट कटे. हे पहा, धीरेंद्र शास्त्री समोर आले म्हणून आम्ही हनुमान चालिसा म्हणतोय अशातला अजिबात भाग नाही. का रे वैभव? आम्ही हनुमान चालिसा हे बालपणापासून मला आवडायची आणि मला असं वाटायचं ही पाठ करावी. पण पाठ कशी करावी? तर मग ते दादांनी पूजा घेऊन दिली. मग त्या पूजेच्या नित्यनेमामध्ये आम्ही रोज 5 मिनिटं हनुमान चालिसा. ती कधी पाठ झाली हे कळालं देखील नाही.
म्हणून माझा पहिला अट्टा असे शिबिरात येणाऱ्या गुरुकुलात येणाऱ्या पोरांची हनुमान चालीसा पाठ झाली पाहिजे. पाहू दे नंतरचं पाहू ते 10 तीर कीटतक 10 तीर कीटतक ते नंतर पाहू आपण. पण यांचा नित्यनेम घडला पाहिजे ना. सोपी साधना नाही, 5 मिनिटाची हनुमान चालीसा आहे. पण संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरो हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गसावी कृपा कर गुरुदेव की नाही. हे आपल्या पोरांकडनं आम्ही आईबापांना आग्रह करतोय. तुम्ही पहा, आत्ता मी वृंदावनला होतो दिवाळीच्या दरम्यान. अरे 264 म्हाताऱ्या एकाच आश्रमात पाहिल्या. कुठला तुमचा पैसा आणि कुठली संपत्ती. तुम्ही वेडे आहात नुसतं मुलांना शिकवायच्या नादाला. आम्ही असं म्हणत नाही. अरे आमचे बाबा तर सांगतात, माऊली आपला गुरुकुलाचा पॅटर्न असा आहे, 70% शाळा आहे आणि 30% परमार्थ आहे. आमचे बाबा सांगतात माऊली की जर श्रीमंताच्या पोराला क्लास असेल किरण सर, तर आपल्याकडे येणाऱ्या पोराला क्लास गेला पाहिजे. म्हणून आम्ही तो क्लास ठेवला आहे महाराज, शाळेचा क्लास. काही पालकांनी नाही म्हटलं महेश महाराज लय मारताय, म्हटलं मारलंच पाहिजे. 10 जण तर काढून दिले. लक्षात घ्या, गेलं पाहिजे हे पोरांना. पण तुम्ही जर या कीर्तनातलं वाक्य तुम्ही घरी जाऊन एखाद्या वहीवर लिहून ठेवा, ती चिठ्ठी एखाद्या पेटीत ठेवा, भुईत तुम्ही पुरून ठेवा आणि 20-25 वर्षानंतर ती चिठ्ठी काढा. तुम्ही जर तुमच्या मुलांना फक्त शिकवणार ना, या गणपती मंदिरातल्या बाजूचं हे वाक्य आहे, तुम्हाला पश्चाताप होणार. फक्त शिकवणार तर, फक्त शालेय शिक्षण जर देणार तर. अमेरिकेमध्ये राहणारे पोरं 25-25 लाख रुपये महिना आहे, पण आईबापाशी बोलायला त्यांना वेळ नाही. डॉक्टर साहेब, ही या परिस्थिती आहे. लक्षात घ्या. 264 म्हाताऱ्या पाहिल्या वैभव आपण वृंदावनला, पण ऐका त्यामध्ये एकही अजून शेतकऱ्याची नाही आहे तिथं. भाग्याची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही मुलांना संस्कार द्या. नाही तुम्हाला गुरुकुलात 15 दिवसाच्या शिबिरांना पाठवा ना, कुठेही पाठवा. काळाची गरज आहे. नाही तर मग काय, मग ते आपण म्हणू शेवटला. नाही का, लक्षात घ्या, भाग्याची गोष्ट आहेत नाही का. आणि म्हणून इथं आल्यानंतर परमार्थ घडला पाहिजे का. आता ऐका, अभंगाकडे येतो. एकच चरण सुटणारे, बाकीचे सुटणारे. एकच चरण सुटेल, बाकीचे सुटून जातील. ते काही असा माऊलीचा आणि आमचा पंढरी महाराजांचा करार झाला नाही की आम्ही सगळे चरण सोडवू. आपली स्टॉप आला की थांबून घेऊ आपण. ऐका, पहिलं वाक्य ऐका. ज्यामध्ये भय वाटतं तो संसार आहे आणि ज्यामध्ये निर्भयता वाटते तो परमार्थ आहे. म्हणून परमार्थ करायचा. काय, पुन्हा वाक्य नीट ऐका. ज्यामध्ये भय वाटतं तो संसार आहे आणि ज्यामध्ये निर्भयता वाटते तो परमार्थ आहे. म्हणून भय वाटे परी न सुटे हा संसार अभंगामध्ये प्रवेश करतोय. भीती आहे जीवनामध्ये. कसलाही माणूस असू द्या, कोणताही माणूस काढा जगातला, त्याला भीती आहे. शास्त्रकारांनी काही भीती सांगितल्या बरं का. भोग आला का भोगाला रोगाची भीती. भोगे रोगे जोडून या दिले. आणि का भोग आला, हे पहा, मोबाईल आला आपल्याकडे, लगेच चष्मा आला, लगेच भाट्याला जाऊन 2000चा चष्मा बनवावाच लागतो. टीव्ही आली का रोग आहे. हे पहा पोरांनो, तुम्ही याला जेवढं देणार ना, याला जर गरम पाण्याची सराव लागला तर ते उन्हाळ्यात देखील गार पाण्याने आंघोळ करू शकत नाही. लक्षात घ्या. याला तुम्ही द्याल तेवढा मग त्याच्या भोवती रोग निर्माण होतील. म्हणून चांगल्या हॉस्पिटलमध्ये जास्त आजारी लोक कोण आहे माहिती आहे. ॲडमिट असणारे लोक, ज्यांनी शरीराला जास्त दिलं, जे पाहिजे ते दिलं, ते जास्त ॲडमिट आहे, त्यांना जास्त गोळ्या चालू आहे. भोग आला की रोग येत असतो. भोगाला रोगाची भीती आहे. म्हणून याला भोग देऊ नका, याला त्याग द्या. योग्याची संपदा त्याग आणि शांती आणि उभय लोकी कीर्ती सोहळा मान. अरे भट्ट्यांना आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी. भट्ट्यांना एक साधू होते, सियाराम बाबा. दर्शन झालं मागच्या फेब्रुवारी महिन्यात. आपलं किती वय होतं त्यांचं? 118 वर्ष. आता ते गेले होतो भट्ट्यांना सियाराम बाबा होते ते. आता गीता जयंतीच्या दिवशी, मोक्षदा एकादशीच्या दिवशी आणि गीता जयंतीच्या पर्व काळावर पहाटे 6:18 त्यांनी देह ठेवला. किती वय होतं? 118. महाराज, अरे आम्ही दर्शनाला गेलो. 118 वर्षाचा महात्मा चालत यायचा. नर्मदा परिक्रमा करणारे गुंडबाबांनी पाहिले का बाबा? तिथं जातात परिक्रमा करणारे बाबा. नाही का, 118 वर्षाचा महात्मा चालत येतोय, जटा वाढलेल्या नाही का,
आणि बजरंगबलीच्या पुढे ज्योत लावताय, आरती म्हणताय, हनुमान चालिसा म्हणताय का? आयुष्यभर शरीरासोबत त्याग ठेवला. त्याग परिणाम वाटलं तसं मरण पत्करलं. वाटलं तसं. ज्या दिवशी लोकांनी बातम्या अगोदरच व्हायरल करून दिल्या होत्या, पण बाबांनी निवड मोक्षदा एकादशीची केली, गीता जयंतीची केली नाही. पर्व काळावर, पहाटेच्या पर्व काळावर देह ठेवला. आणि ज्याला जे माणसं, श्रीमंत माणसं भोगाच्या जीवावर याला मिळवण्याचा प्रयत्न करतात. 1-2 मिनिटाचं उदाहरण सांगतो. अमेरिकेमध्ये मायकल जॅक्सन नावाचा फार मोठा गायक होऊन गेला, डान्सर होऊन गेला. किताव्या वर्षी मेला तो? 50व्या वर्षी मेला. किती त्याचे एवढे फॉलोअर्स, एवढे त्याला मानणारे, ते एवढे त्याचे काय म्हणतात त्याला चाहते लोक होते की त्याचा विचार नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना एकदा महाराष्ट्रात आणलं होतं. तोबा गर्दी झाली होती मुंबईच्या रस्त्यांवर त्याला पाहण्याकरता. इतका श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता. त्याचं चरित्र मी वाचलं, पाहिलं देखील, ऐकलं देखील. तर त्यानं 12 माणसं विकत घेतले होते. बुवा कशाला विकत घेतले होते? डोळे खराब झाले, त्याच्या चॉईसनुसार मी हे डोळे घेणार या माणसाची काढून. किडनी खराब झाली, त्याला मॅच होणारी किडनीचा माणूस घेतला होता. असे 12 माणसं विकत घेतले होते. किती संपत्ती असेल. त्यानं स्वतःच्या शरीराला प्लास्टिक सर्जरी करून घेतली होती. का? त्याचा रंग काळा होता, सावळा होता म्हणून सर्जरी केली. परिणाम त्याला भोग दिला ना शरीराला, परिणाम त्याच गोष्टीमुळे त्याला मरावं लागलं. त्यानं आयुष्यामध्ये सर्जरी केल्यानंतर काळ्या माणसांची मित्रता देखील केली नाही. द्वेष करायचा सावळ्या काळ्या माणसाचा. डॉक्टर ठेवले होते 24. का? काही खराब झालं त्या गोष्टीचा लगे डॉक्टर, काही हो द्या. डॉक्टर ठेवले, माणसं विकत घेतली. त्यानं पाणी स्वतःच्या त्या बंगल्यातलं सोडून त्यानं कुठलं जगातलं पाणी पिलं नाही. फिरला एवढा. त्याला जे अन्न चेक करून यायचं तुकारामजी, जसं मोदी साहेबांना ती टीम असते, ते अन्न चेक करून येतं, तसं त्याला ते अन्न चेक करून यायचं. एवढं जपलं कशाला? एवढं जपलं कशाला? शरीराला. पण परिणाम काय झाला? स्वतःच्या अब्जा दिसाच्या बंगल्यात बसलेला, सकाळी 8ची वेळ, चहा हातात आला, चहा होटापर्यंत घ्यायला गेला, अटॅक येऊन जाग्यावर मेला. जाग्यावर. हा भोग आहे. याला जेवढं देणार तेवढा रोग त्याला घेऊन जाणार. भोगाला रोगाची भीती आहे. ऐका, श्रीमंत माणसाला भीती आहे. भीती श्रीमंत माणसाला. हे बराव इकडे ऐका रे. श्रीमंत माणसाला भीती आहे. कशाची? कशाची? चोराची भीती आहे. मुंबईमधले काही श्रीमंत पाहतो मी. सैफ अली खानवर हल्ला झाला ना, का वारी फक्त 50,000 चोरायला गेला चोर बांगलादेशचा. लक्षात घ्या. लक्षात घ्या. हा, चोराची भीती आहे ना. मांजरानं उडी मारली तरी काही श्रीमंत गोधड्या घेऊन पळत सुटतात. चोर आला की काय. आणि आता तर हा हल्ला झाल्यापासून सेलिब्रिटी असू द्या, झोपा नाही महाराज त्यांना. त्यांनी वॉचमॅन ठेवलेले, कॅमेरे लावलेले. का बरं? का बरं? भीती आहे. श्रीमंताला चोराची भीती. बोला पटकन बरोबर. भोगाला रोगाची भीती, श्रीमंताला चोराची भीती. स्वरूपवान माणसाला भीती, रूपवान माणसाला. कशाची भीती? रूपवान माणसाला. वा, समाधान महाराजांनी उत्तर दिलं. म्हातारपण येण्याची भीती. म्हणून तर साकूर फाट्या एवढे मध्ये ब्युटी पार्लर झाले. लक्षात घ्या. रूप जाण्याची भीती आहे ना. रूपवान माणसाला रूप जाण्याची, म्हातारं होण्याची भीती आहे. ऐका ऐका, कुलवान माणसाला भीती आहे. कुलवान माणसाला भीती. सगळे पोरं आपण सगळे घरी घेऊन जाऊ हे वाक्य. वैभव महाराज, कुलवान माणसाला भीती आहे. कशाची भीती आहे कुलवान माणसाला? कुलवान माणसाला कलंक लागण्याची भीती आहे. कलंक. जो ताट मान ठेवून गावामधून जात असतो ना, त्या माणसाला असं वाटतं मला कलंक लागला नाही पाहिजे. आपले सफेद शर्ट आहे, सफेद शर्ट आहे, याच्यावर लाल डाग शोभून दिसेल का? नाही. फार जपणं आहे महाराज. आपल्या मनाला वाटत नाही का? वाटतं असं. पण महाराज, बंकट महाराज स्वामी म्हणायचे, जरी मनाला आवडतं तरी आपण ज्या क्षेत्रात आहोत ना, त्याकरता ते आपल्याला करता येत नाही. मन मारून जगावं लागतं महाराज. लोकांना सोपंच वाटतं महाराज, नाही का? आता गावात डीजे वाजल्यानंतर यांनाही उड्या मारायला वाटतात, पण त्यांना आम्ही मारून टाकतो महाराज. गप बसा. कुलवान माणसाला कलंक लागण्याची भीती आहे. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी,
कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. अरे पाण्यापेक्षा पातळ काय, पृथ्वीपेक्षा वजनदार काय, अग्नीपेक्षा भडक काय आणि काजळापेक्षा काळ काय. ऐका ऐका, पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. म्हणून ते येऱ्या गबाळाला देत बसू नका. काय क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. ज्याचा ज्ञानोबाऱ्यावर विश्वासच नाही त्याला ज्ञानेश्वरी सांगून फायदा काय. ज्याला त्र्यंबक बद्दल आस्थाच नाहीये, उगा त्याला चपात्या करायला आणि खायला का घेऊन जायचं. नाही, जलसे पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. म्हणून ते द्यायचं असेल तर ह्या छोट्या पोरांना द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं, ज्ञान जपून दिलं पाहिजे. लक्षात घ्या, त्याचा उपयोग तर करता आला पाहिजे ना. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. जलसे पतला कौन आहे, पृथ्वीपेक्षा वजनदार. या पृथ्वीला जर एखाद्या माप काट्यावर ठेवलं तिचं किती वजन आहे काही सांगता येईल का. पण त्याच्यापेक्षा वजनदार पाप आहे, पृथ्वीपेक्षा वजनदार पाप आहे. म्हणून पहा, शेषाला पृथ्वी मातेला बिल्डिंगांची भीती नाहीये. काय पापी जे अभक्त मातले ते फार धरणीशी झाले ओझे त्यांचे. आपल्या बापाला आणि आपल्या पापाला जो माणूस घाबरला ना त्याचा शेवट गोड झाला. जो आपल्या बापालाही घाबरला नाही, आपल्या पापालाही घाबरला नाही, अधोगतीला जावं लागतं. पृथ्वीपेक्षा वजनदार पाप आहे. ऐका, क्रोधापेक्षा भयानक दाहकता कशामध्ये. लक्षात घ्या, माणूस मेला ना त्याला अग्नी जाळून टाकेल, पण क्रोध पिढ्यानपिढ्या बर्बाद करून टाकतो. एका माणसाला जाळत नाही. दुर्योधनाच्या क्रोधानं रक्ताची पाट वाहिले, बरोबर की नाही, रक्ताची पाट वाहिले. महिला मंडळ आपण सगळे नीट ऐकून घ्या. परमार्थ काय माहिती का, धिटाई करण्याकरता परमार्थ आहे. 2 मिनिटाचा तुमचा राग असतो, तुमचा मुलगा अनाथ होऊ शकतो. 2 मिनिटाच्या तुमच्या रागापायी, 2 मिनिटाच्या तुमच्या रागापायी कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. राग आला ना तुम्हाला, ज्ञानेश्वरीचं एक पान वाचा, गाथ्याचं एक पान वाचा. राग आला ना तुम्हाला, घरात थांबू नका, गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये येऊन ओम गण गणपतये नमः जप करा 10-15 मिनटं. जाईल तो निघून, जास्त वेळ राहत नसतो तो. पण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातात. हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त पावसाळे पाहिलेले माणसं आहात. लक्षात घ्या, क्रोध भयानक आहे. आणि कलंक काजल से काली, काजळापेक्षा काय काळ आहे. काजळ लावलं, डोळ्याला लावलं काजळ असू द्या, बुका असू द्या, नाही का, पण ते तो काही दिवसांनी जाणार आहे. दुसऱ्या दिवशी 2-4 दिवसांनी काजळ काळा जरी असलं तरी ते निघून जात असतं गड्या. पण कलंक लागला ना, माणूस मेला तरी तो संपत नसतो. समाधान महाराज, रावणाला कलंक लागला ना तो मेलाय. किती दिवसापूर्वी द्वापार युग गेलंय, मध्ये त्रेतायुगामध्ये मारलंय. पण लागलाय कलंक तरी दसऱ्याच्या दिवशी आजही आपण रावणाला जाळतोय. लागलाय कलंक दुर्योधनाला भर सभेमध्ये ओसर ओढण्याचा, तो कलंक आजही आहेच ना. मेलाय तो, संपलाय, मांडी फुटून मेलाय तो, तडफडून मेलाय. पण दुर्योधन मेलाय तरी त्याच्या पाठीमागला कलंक चंद्र सूर्य असेपर्यंत पुसला जाऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती, मी असेल तुम्ही असेल, आपण कलंक लागेल असं जीवन कधी जगायचं नाही. काय करायचंय, आमच्या ज्ञानोबारायांचं वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं आहे. पण निष्कलंक जीवन आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयेची वाचिता गीतेची टीका. तुका मने तैसा सजना पासून तुका मने तैसा सजना
तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. हे जीवन आपला जगलं पाहिजे. ऐका ऐका नाही का. त्याच्या अगोदर चंदन सांगितलं, परीस सांगितलं, साखर सांगितली, दूध काय सांगितलं, अजून दिवा सांगितला. पण कशाला ना कशाला, कशाचा ना कशाचा कलंक आहे, अवगुण आहे. पण सज्जनाजवळ अवगुण कलंक सापडत नाही. अगदी समर्पक प्रमाण दिलं पंढरी महाराजांनी. ऐका, म्हणून भीती आहे महाराज, भीती आहे. कुलवान माणसाला कलंक लागण्याची भीती आहे. वैभव राजाला भीती आहे, राजाला भीती आहे. कशाची भीती आहे राजाला? मुख्यमंत्र्याला भीती आहे. कशाची भीती आहे? आता सीटं पळून जाण्याची भीती नाही ती भीती नाही. मग कशाची भीती आहे? राजाला देखील, मुख्यमंत्र्याला देखील भीती, दुष्काळ पडण्याची, गारपीट होण्याची, भूकंप होण्याची भीती आहे ना. ते जर अचानक झालं तर ती काही सोपी गोष्ट असती का? लोक पेटून उठतात महाराज. भीतीचे राजाला देखील. ऐका, ज्ञानी पंडिताला देखील भीती आहे. कशाची भीती आहे ज्ञानी पंडिताला? पहिलवान माणसाला, ताकदवान माणसाला. काय महाराष्ट्र केसरीन पंडित होणं नाही का सोपी गोष्ट आहे का? भीतीचे. आपल्यापेक्षा एखादा आडदांड माणूस भेटला तर लय कठीण महाराज. इंगळे महाराज गेले, इंगळे महाराज हा अभंग घ्यायचे. मी लहानपणी आम्ही सायकलवर गेलो होतो भगूरला, आणि त्यांनी त्या करंजकर गल्लीमध्ये हा अभंग घेतला होता. आता भय नाही ऐसे, तो यूट्यूबला देखील आहे. इंगळे महाराजांचा विनोद म्हणजे जसा एखादा परफेक्ट गौंडी, वीट सिमेंट ते एकदम तंतोतंत, तसं इंगळे महाराजांचा विनोद म्हणजे तंतोतंत. ते आज थोडंसुद्धा इकडं तिकडं नाही, लक्षात घ्यायचं. म्हणून ते स्वतः म्हणायचे, आधी इंगळे मग बाकीचे सगळे. गेले महाराज, माणसं निघून गेले. दिगंबर ईश्वर विभूती. ते दृष्टांत सांगायचं. एक काशीवरनं विद्वान शिकून आला, 12 वर्षे शिकला. त्यानं सगळे ग्रंथ आपले त्या गाडा असतो ना, गाड्यावर ठेवले. निघाला, त्यानं दिवसा दिवा लावला. दिवसा दिवा लावणं म्हणजे अतिशहाणपणाचं लक्षण. बा माझ्यासारखं कोणीच नाही. शेराला 1.25 शेर भेटत असतो, लक्षात घ्या. ते आम्ही नेटवर्किंग करायचो, त्याच्यामध्ये ते असे म्हणायचे, शेर सुनने में मजा आता है, शेर दूर से देखने में मजा आता है. वैभव, शेर सुनने में मजा आता है, शेर दूर से देखने में मजा आता है, लेकिन असली शेर जब सामने आता है तो भागने में मजा आता है. लक्षात घ्या. भेटतच असतं ना ते. तर त्यानं ते दिवा वगैरे लावला आणि तो निघाला असा आपल्या बेलू आगस्किन रस्त्यानं. आणि निघाल्यानंतर एक शेतकरी नांगर हाकीत होता, जुना कालावधी. आणि मग ते म्हटलं का, हां हे दिवसा दिवा लावून वगैरे तुम्ही काय प्रकार आहे? तो म्हटलं माझ्यासारखा ज्ञानीच नाही कुणी. म्हटले माझ्यासारखा ज्ञानी नाही. म्हटलं काय झालं? कुठलाही प्रश्न विचार, तुला त्या प्रश्नाचं मी उत्तर देणार. तो म्हटले असं? म्हटले आत्तापर्यंत अजून मला प्रश्न विचारला आणि त्याला मी उत्तर दिलं नाही असा माणूस सापडला, उत्तरच देतो म्हटले. तो म्हटले असं? थांब म्हटले, आंब्याच्या झाडाखाली बसला. तो शेतात पळत गेला. नांगर सोडलेला होता, नांगर लाकडाचा नांगर. पुराणो त्या लाकडाच्या नांगराला पाठीमागे काय असतं ते चव्हाण काय असतं माहीत नाही तुला? रुमणं असतं, रुमणं. लगेच घेतो रुमणं. त्याने खांद्यावर टाकलं आणि पळतच घेऊन आला. सांग म्हटले पंडित, हे रुमणं तुला कुठं लागणार आहे? वैभव त्यानं ग्रंथ पाहिले होते, त्यानं नागर पाहिलाच नव्हता. त्यानं इथून सुरुवात केली. वैभव म्हटले, मी जर म्हटलो पायावर लागेल तर हा डोक्यात मारील. पहा त्याची बुद्धी. त्याला नागर वगैरे काहीच आठवला नाही. त्याने सगळे ग्रंथ पाहिले, पण हे रुमणं कुठे लागेल हे काही सापडलं नाही. तो म्हटले नाही सापडत. म्हटलं विझव दिवा. विझवावा लागला दिवा. त्यावेळेसपासून मन पडली, कुठं हाणू रुमणं. लक्षात घ्या. शेराला 1.25 शेर भेटत असतो ना महाराज, लक्षात घ्या. म्हणून ज्ञानी पंडित माणसाला देखील भीती आहे आडदांड माणूस भेटण्याची. लक्षात घ्या. शरीराला भीती आहे काळाची. शरीराला भीती कशाची? काळाची. इंगळे महाराज पुन्हा त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची. आता आपल्याकडे आहे म्हणून सांगतो, आपल्या इथले सोडून. एका माणसाचं आडनाव वाघ होतं. वाघ आडनाव काय होतं पुराव? वाघ होतं. म्हणून तो वाघासारखाच राहायचा, कोणालाच घाबरत नव्हता. मग गावामध्ये दादागिरी, परिसरात दादागिरी. नवीन PSI आले, त्यांनी बोलवलं. म्हटलं इकडे आहो तुम्ही. म्हटले तुम्ही घाबरत का बरं काय नाही कोणला? अहो तो म्हटले घाबरायचं कारण काय? आपलं आडनाव काय आहे? आडनाव काय पुराव? जोरात बोला. वाघ. आडनाव काय? वाघ. अरे वाघ आडनाव आहे, वाघासारखं आहे. म्हटले मी, मग घाबरायचं काही कारण नाही. म्हटलं हे ठीक आहे, पण आम्ही तुमच्या सासरवाडीला तपास केला तर तुम्ही तिकडे गेल्यानंतर लवून बुजून राहतात. म्हटले घाबरतात बुवा तिकडे, काय भानगड? म्हटले त्याचं कारण असं आहे, तिकडलं आडनाव वाघमारे.
काहींना सकाळी कळेल, उद्या लक्षात घ्या. म्हणजे वाघ जरी असला तरी त्याला वाघमाऱ्यांची भीती असते. तसं या अशा अनेक जरी भीती असल्या तरी कशाला कुणाची नसेल, पण मरणाची भीती मात्र तर सगळ्याला आहे. अगा मरहानू बोलू सहाती, मर शब्द देखील माणसाला आवडत नाही. मग मरणावर निर्भय होण्याचा पर्याय काय? अभंगाचं प्रथम चरण. आता भय नाही अनेक भीती आहे जीवनामध्ये. सर्वात मोठी भीती मृत्यूची भीती आहे, मरणाची भीती आहे. लक्षात घ्या तुम्ही. आणि मग त्यापासून निवृत्त जर व्हायचं असेल ना तर समर्थ परमात्म्याची सेवा घडली पाहिजे. आता ऐका, पहिल्याच चरणावर आपण सांगता करणार आहोत. ऐका ऐका. समर्थ ह्या जगामध्ये फक्त 4च लोक आहे. तुकारामजी किती लोक आहे? अजून 5वा समर्थ जन्माला आलेला नाहीये. पहिला समर्थ देव आहे, दुसरे समर्थ संत आहे, तिसरे समर्थ श्री गुरु आहे आणि चौथे समर्थ आपले आई वडील आहे. लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त अजून 5वा समर्थ जन्माला आलेला नाहीये. समर्थ म्हणजे काय? ज्याच्याकडे कशाचीच कमतरता नाहीये, देण्याच्या बाबतीत तो समर्थ आहे. समर्थाच्या घरी सकळ संपदा. पहिल्यांदा देवाबद्दल आपण थोडं बोलूया. देव समर्थ आहे का? ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. पर्वती बैसकान संडावी पृथ्वी, काय समुद्र रेखानं ओलांडावी पृथ्वी या भूती वहावी ही आज्ञा. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. जो जगा अनेक ओव्या ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती. म्हणून तो भगवंतू लय ओव्या लय प्रमाण आहे. ऐसा तू समर्थ जो जगाचा मी नाथू, किंवा ऐसा तू समर्थ हे प्रमाण.
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा, चाले हे शरीर कोणाची आहे, कोण बोलवितो हरी, समुद्र एक क्षणभर देखील ज्याच्या सत्तेशिवाय पुढे येऊ शकत नाही, पर्वत हलू शकत नाही त्याच्या सत्तेशिवाय, आपलं शरीर ज्याच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही ना, तो देव आहे. लक्षात घ्या, तो देव आहे, तो समर्थ आहे. त्याची सेवा घडली ना, मृत्यूची भीती राहत नाही. सगळ्याच्या पाठातलं, सगळ्याच्या माहितीतलं, सगळ्याला माहीत असणारं एक उदाहरण आहे. फक्त त्याच्यावर मी दृष्टिक्षेप टाकतो. पंढरपूरला गेलात का तुम्ही? जाऊ का मी घरी? तुम्ही बोलतच नाही म्हटल्यानंतर. पंढरपूरला गेला ना, पंढरपूरला गेला नसेल तर मरायच्या आत जाऊन या. पंढरपुरी जाय एकदा तरी जा बुवा, लई वेळा नका, लई महिन्याची नका, पण एकदा तरी जा पंढरपूरला. पंढरपूरच्या विठ्ठला करता जी लहानपणामध्ये वडिलांसोबत आली आणि आल्यानंतर जिनं देवाला पाहिलं, आवडी हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, लाचावले मन लागले सी गोडी, ते जिभेना सोडी ऐसे झाले. हे जनाबाईच्या जीवनामध्ये घडलं. लहानपणीच पाहिलं त्या पांडुरंगाला, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी आणिक दुसरे मज नाही, नेमलिया चित्तापासून या काय तिसरं चरण पडिले वळण, इंद्रिया सकळ भावतो निराळा, तुका म्हणे नेत्री केली ओळखन, तटस्थ ते ध्यान विटेवरी. अशी जिची अवस्था झाली ना, ती जनाबाई लहानपणापासून पुराण देवाला पाहिलं. ऐका, नामदेव महाराजांच्या 14 माणसांच्या घरातलं सर्व धुणं भांडी दळण स्वयंपाक सगळं ती करायची जनाबाई, आणि देवाचं भजन करायची. भाग्यवाने जनाबाई जिला दामू शेट्टी मिळाले, भाग्यवाने जनाबाई जिला नामदेव महाराजांसारखा महात्म्याची संगती मिळाली. ये रे बा विठ्ठला तू ये वा. हे पहा, हे जुन्या बाया देखील म्हणायच्या, फक्त त्यांचे शब्द वेगळे होते. जगाच्या मालकानं विटेवरनं रात्रीच्या वेळी उडी मारावी आणि जनाबाईच्या झोपडीकडे पळत जावं, माझ्या जनीला मदत केली पाहिजे. तुम्ही जनाबाईचं चरित्र पागाड्या, डोक्यातल्या व ज्यानं काढाव्या, डोकं धुवावं ज्यानं, जनाबाईच्या गौऱ्या ज्यानं वेसाव्या, आणि त्या गौऱ्यांनी देखील विठ्ठल विठ्ठल म्हणावं. आपण कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही 2 तासामध्ये. काय काय भक्ती होती जनाबाईच्या. मी निर्भयता सांगतोय, निर्भयता. देवानं लीला केली, पुरा हो लीला केली. माझ्या जनीचा अधिकार अख्ख्या जगाला कळाला पाहिजे. अख्ख्या मला तिनं शिव्या दिल्या तरी चालतील, पण हिचा अधिकार कळाला पाहिजे. म्हणून काय केलं त्या देवानं पुराणो, ऐका ऐका, आपला जो शालू, आपला पितांबर, आपले दागिने तिथं काढले जात्याजवळ पहाटेच्या वेळेला. आणि जनाबाई म्हटली, देवा काकड्याची वेळ झाली, जा म्हटले. पळत गेले प्रभू, आणि पळत गेल्यानंतर जनाबाईची गोदडी घेऊन गेले सोबत खांद्यावर, आणि जाऊन उभे राहिले. काकडा करणारे काकडा करायला आले, काकडा करू राहिले. काकडा मस्त चालू आहे. उठा जागे व्हारे आता स्मरण करा, उठा उठा साधू संत सदा पुलेहित धनदारा पुत्र. काकडा मंदिरामध्ये चालू. एक जण चालला होता रस्त्यानं, तो म्हटलं काय काकडा करू राहिले, हे देवाच्या पाहते का त्याच्याकडे. म्हटले पितांबर नाही, दागिने नाही. आणि मग अरे बापरे, देवाची चोरी झाली म्हटली. सगळ्याला माहिती आपल्याला ही कथा. चोरी झाली म्हटल्यानंतर सगळं पंढरपूर जमा झालं आहे. कुणी चोरी केली असेल, CID पथकं, कुत्रे बित्रे सगळे आले पंढरपूरमध्ये. अरे म्हटलं, ही वाकळ तर ही गोधडी दुपारा मी वाळतानी पाहिली जनाबाईच्या झोपडीच्या बाहेर. सगळा मोर्चा निघाला. कुठे? जनाबाईच्या झोपडीकडे. अरे म्हटलं, जने ही गोधडी तुझीच का? म्हटले हो. मध्ये गेले 4-5 जण, आणि जात्याजवळ अलंकार सापडले, पितांबर सापडला, शेला सापडला. अरे म्हटले, ही देवाचं भजन करते आणि देवाची चोरी करते. चला म्हटले, काय शिक्षा? सुळावर द्यायचं. पंढरपूरच्या वाळवंटात सूळ रोवलाय. पंढरपूरमध्ये गर्दी जमा झाली. जिना देवा करता घर सोडलं, आईबाप सोडले, गाव सोडलं, इथं येऊन राहिली. तिला सुळावर दिलं जाणार आहे म्हटले. पाहण्याकरता आली. नास्तिकांना आनंद झाला. आणि काहीला आता हसूच यायला लागलं. वा 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 वा, लई भजन करत होती ही, लई वारीला जात होती, बरं झाली सुळावर चालली म्हटले. आज
पण काही भक्त रडू लागले, देवा अरे काय म्हटले हा न्याय, जनाबाईच्या हाताला साखळदंड बांधलेले, चला शेवटाला जाते आपलं कीर्तन. आणि विचारलं, हे जने फाशीवर देणाऱ्या माणसाला, सुळावर देणाऱ्या माणसाला शेवटची इच्छा विचारली जाते, काय तुझी इच्छा आहे? जनाबाईनं सांगितलं, माझी काय इच्छा असणार आहे, मला काय गुळाचा चहा प्यायचा नाही, माझी काय इच्छा असणार आहे, अरे मला ज्याचं मी भजन केलं ना त्या विठ्याचं एकदा तोंड पाहिजे जाता जाता, ही आपली देखील इच्छा असावी. मला मरता मरता सुळावर जायचंच आहे मला, पण एकदा त्याचं मला तोंड पाहायचंय म्हटले. काही अडचण नाही. तो साखळदंड हातात तसाचे अक्का. आणि जनाबाईला पंढरपूरच्या मंदिरामध्ये दरबारात दरवाजे उघडले, मंदिराच्या पायरीवर पाय ठेवला किरणजी महाराज. जनाबाईनं पंढरपूरच्या मालकाला घाम फुटला, त्यानं आपली मान खाली घातली. काय भक्तीचा अधिकार आहे. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. पाय ठेवला जनाबाई. जशी आत जात होती तसं देवाच्या अंगाला घाम आला. काय उत्तर देऊ मी या जनीला, काय उत्तर देऊ. जनाबाई गाभाऱ्यात शिरली. वातावरण शांत झालं. जनाबाईनं आपली तलवार उपसली. महाराज पुण्यवंत पाताळ लोकी नेला हो, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्र जनाबाई दे ते आमच्याकडे मोरे महाराज यायचे नाही का, महादेव महाराज मोरे. ते त्यांनी अभंग घेतला होता आमच्या गावात पहिल्यांदा. त्यांची चाल असायची. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. हो 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 धुंद झाला तुझा. शेगावचे आमचे मास्कर महाराजी मास्कर, त्यांची एक चाल आहे, म्हणजे ती गेली थोडीशी बाजूला गेली, आता जाऊ दे, ती माफ करा त्याबद्दल. धुंद झाला तुझा दरबार हो, धुंद झाला तुझा दरबार. वैरियासी दिधली मोक्ष सिद्धी, कपटिया दिधली महानिधी. सेवकाच्या डुंगाना मिळाची, चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी हो. पतिव्रता तिरुथा गुंतविली, वेश्या गणिकाती सत्य लोका नेली. कळी स्वकुळाला वियेली, यादवरुंदा ही गोष्ट बरी. सत्ववानाचा बहु केला छळा, कीर्तिवान
बंगल्याच्या मालकाला त्याचे उन्हे धुणे काढायला सुरुवात केली. आणि पुढे तर अरे विठ्या, अरे काळ्या विठ्या तुझी रांड रंडकी. हे 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 जनाबाईचे शब्द आहे. हे मिसरी लावणाऱ्या बाईनं म्हणायचं नाही देवाला. हे फक्त जनाबाईच म्हणू शकते. लक्षात घ्या. एवढी ताकद भक्तीची झाली. आणि म्हटले बस झालं माझं काम. म्हटले देवानं वर मान घेतली नाही हो महाराज, वर मान घेतली नाही. काय बोलायचं ते बोल म्हटले म्हटले. आणि मग जनाबाई बाहेर आली, मंदिराच्या बाहेर पंढरपूरच्या वाळवंटात नेलं. असा रवलेला आहे सूळ, म्हणजे हा सूळच समजतो सध्या मी आता, नाही का. सूळ रवलेला. आणि त्या सुळाला ऐका ऐका जनाबाईचा पाय लागला असा माऊली. फक्त पायच लागला बा, पायाचा स्पर्श झाला. एका मिनिटात सुळाचं बर्फासारखं पाणी झालं. आणि मग त्यावेळेस जनाबाईच्या मुखातनं वाक्य पडले, देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. संपली माझी ही कथा. माहिती आपल्याला ही कथा. पंढरपूरच्या लोकांनी विचारलं जनाबाईला, जने तुला या सुळावर देताना भीती नाही वाटली, भय नाही वाटलं? जनाबाईनं उत्तर दिलं, अरे समर्थाची सेवा आयुष्यभर केली, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. म्हणून देव समर्थ. ऐका ऐका, श्री गुरु समर्थ. श्री गुरुची जर सेवा घडली, एका श्री गुरुची सेवा केली बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंडीमध्ये. अरे माझे श्री गुरु, माझे छत्रपती, माझे शिवराय जोपर्यंत विशालगडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी मरत नाही. आणि तसंच घडलं. सायंकाळपर्यंत बाजी लढत होते. गनिम मोघल वार करत होते, तरी एक गनिम वर येऊ देत नव्हते बाजी. आणि म्हणत होते आवाज झाला का तोफांचा? नाही झाला तर बाजी मरत नाही. यमाच्या बापाला देखील सांगितलं, म्हटले माझा राजा, माझे श्री गुरु विशालगडावर पोहोचत नाही ना तोपर्यंत हा बाजी मरत नाही. कारण समर्थाची सेवा घडली. बाजी म्हणायचे महाराजांना, बाजी बाजी म्हणायचे महाराज. आमच्यासारखे लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ही समर्थाचीच सेवा आहे. म्हणून घडली या सेवा समर्थाची, नाही का. आवाज झाल्यानंतरच मरण पत्करणारी बाजी आहे. हसतमुखाने श्री गुरु समर्थ, संत समर्थ, ज्ञानोबाराय समर्थ आहे. कुठला माणूस भिंत चालू शकतो का? ज्ञानोबाराय भिंतीवर बसल्यावर भिंत चालते. ज्ञानोबारायांना रेड्यावर हात ठेवल्यानंतर रेडा बोलतो. तुकोबारायांनी चालल्यानंतर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. हे समर्थाचं. लोहगावला कीर्तन चालू आहे, नाही का. टाळकऱ्याची पत्नी, अरे म्हटले काय दिलं ह्या कीर्तनानं? आमचं एकुलत सोनबा ठाकूर ना, नाही का. अरे म्हटले मुलगा मेला, म्हटले आमचा. महाराजांनी त्या कीर्तनात मेलेल्या मुलाला जिवंत केलं. धन्य तुकोबा समर्थ, संत समर्थ आहे. आणि आता जाता जाता एका आईचं श्राद्ध आहे ना, तर ही लीला आई समर्थ आहे. का हो म्हटले, आई वडील कसे समर्थ असू शकतात? तर त्याचं उत्तर असं आहे समाधानजी महाराज, आई वडील आपल्या लेकराकरता समर्थ आहे. म्हणून या 5 मुली आणि आमची माऊली ज्ञानेश्वर, नाही का, यांच्याकरता लीला आई समर्थच आहे. 5 मुलींना, एका मुलाला तिनं आपल्या उदरामध्ये राहायला जागा दिली, तर ती समर्थच म्हणावी लागेल ना. भाड्यानं जागा देणाऱ्या माणसाला आम्ही देव माणूस म्हणणारी माणसं आहे आपण. जिनं 280 दिवस राहायला जागा दिली ती आई समर्थ आहे. मी आई या विषयावर 4-4 तास बोलू शकतो, पण आपल्याकडे वेळ नाही. शेवटचे 5-6 मिनटं ऐका. आई समर्थ आहे का? ती लेकराला 9 महिने 9 दिवस राहायला जागा देते, म्हणून ती समर्थ आहे. या धरणी मातेवर पाय ठेवण्याच्या, म्हणून तर मातृदेव पहिला आपला देव आपली आई आहे. महिला मंडळ, तुम्ही नक्की रोज महादेवाच्या मंदिरात गेलंच पाहिजे, आमचं दुमत नाही. तुम्ही गणपतीच्या मंदिरात गेलंच पाहिजे, आमचं अजिबात दुमत नाही. पण आमच्या घरामध्ये 70 वर्षाची आई आहे ना, पहिल्यांदा तिला कमीत कमी कोरा चहा द्या, भलेही तुम्ही महादेवाला दूध टाका, आमचं दुमत नाही, अजिबात दुमत नाही. लक्षात घ्या, आपली आई समर्थ आहे आपल्याकरता. आमच्याकडे 21 पोरं असे ज्यांची फॅमिली पूर्णपणे डिस्टर्ब आहे, पूर्णपणे भयानक आहे. तुम्ही आता काय सांगू तुम्हाला, ते नको सांगायला. आपला आई वडील समर्थ असतात. आई, आता आई विषय हा म्हणून सांगतोय. ज्ञानेश्वर सारखा या आईनं मुलगा जन्माला घातला, आई समर्थच आहे. माऊलीच, अरे आपण काय कीर्तन आपण बोलू, पण माऊली परमार्थ जगतो महाराज.
लक्षात घ्या. हा त्यानं अट्टहास केला पखवाजा करता. अरे ते काय शेवटी तो प्रारब्धाचा भाग आहे, लक्षात घ्या. पण त्याचं आचरण आमच्यापेक्षा 100% भारी आहे महाराज. मी खरं सांगतो, कीर्तनाच्या गादीवरनं सांगतो. एवढा सोज्वळ मुलगा नाही का आईनं दिला, ह्या मुली दिल्या, ती आई समर्थ आहे. का ही लीला आई समर्थ आहे? पुरी सगळ्यात आईच्या ऐका. पहिला रक्ताचा थेंब तुम्हाला आणि माऊलीला जर तो कुणाकडनं मिळाला ना, तो लीला आईकडनं मिळाला. म्हणून ती आई समर्थ आहे. ती आई का समर्थ आहे गड्या? पहा तुम्ही श्वास जर घ्यायला जाल दुकानात, आपल्या दवाखान्यामध्ये, तर त्या श्वासाची किंमत मोजावी लागणार आहे आपल्याला. आपण आईच्या उदरात असताना त्या लीला आईनं तुम्हाला प्रत्येक श्वास दिलाय. तो श्वास ती जो श्वास घ्यायची ना, त्याच्यातला अर्धा श्वास त्या आईनं तुम्हाला दिलाय. लीला आई सांगता सांगता मी तुम्हाला प्रत्येकाची आई सांगतोय. समर्थ आहे ती आई. प्रत्येक आपण पोटात असताना ती आई समर्थ काय गड्या हो? आपल्याला काही होऊ नये म्हणून पथ्य पाळणारी लीला आई आहे, तुमची आई आहे. समर्थ आहे ती, समर्थ आहे. मी पाठीमागं सांगितली, लासलगावला एक घटना घडली. एक माँ मुलाला दवाखान्यात घेऊन गेली आणि म्हटली या मुलाला चेक करा, किडन्या फेल होत्या त्या मुलाच्या. अरे म्हटले माझ्या किडन्या. फक्त आई आहे. ऐका ऐका, त्या लासलगावच्या आईनं सांगितलं माझी किडनी घ्या. किडनी ट्रान्सफरचं काम चालू झालं. आईची किडनी काढली, मुलाला किडनी बसवण्याचं काम चालू झालं. पण दुर्दैव किडनी बसवता बसवता तो मुलगा मेला. आणि मेल्यानंतर ज्यावेळेस 6 तासांना ती लासलगावमधली आई शुद्धीवर आली ना, तिच्याजवळ डॉक्टर जाताय, त्यावेळेस मान खाली घालताय, आम्ही वाचलू शकलो नाही तुझ्या मुलाला. तर दुसऱ्या सेकंदाला प्राण सोडणारी फक्त आई आहे, फक्त आई आहे. म्हणून आईचे ती समर्थ आहे लेकरा करता. का समर्थ आहे? गर्भात असताना आपण आई जे जेवण करते ना, ते त्या जेवणातला काही भाग आपल्याला देणारी आपली माय आहे, आपली आई आहे. आमचे बाबा सांगायचे, पाचपर बाबा, आईनं आम्हाला कीर्तनकार नसतं केलं तर आम्ही आई सांगू शकलो नसतं सांगू शकलो आम्ही. बरं झालं आमच्या आईनं आम्हाला आळंदीला पाठवलं. म्हटले आई समर्पण आहे. अरे कोण जीवावर उदार होत असतं का कोणी जीवावर? जीवापेक्षा तुका म्हणे जीवावर तर माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम असतं. पण जी जीवावर उदार होऊन लेकराला जन्म देते ना, ती आपली आई असते, माय असते. माय काय बधीर म्हणतात, काय केलं माझ्या आईनं माझ्यासाठी. अरे बाळांपण ही सोपी प्रक्रिया वाटली का तुम्ही? आम्ही आत्ता परवा दिवशी एका डिलेव्हरी पेशंटला भेटायला गेलो. सगळे माणसं पेढे वाटत होते, पण ती पलंगावर पडलेली ती स्त्री सुन्न पडलेली होती. सुन्न शिदर झालेलं होतं तिचं वैभव, नाही का? आई असते समर्पण. अरे एखादा पार्ट काढायचा असला ना तरी किती त्रास होत असतो. काटा खुसला तरी, काटा शिरला तरी किती त्रास होत असतो. स्वतःच्या शरीरातला भाग जन्माला घालायचा सोपी गोष्ट आहे का ती? माय आपली. आपल्याच बेलूमध्ये 7-8 वर्षापूर्वी घटना घडली होती. बेलगावची मुलगी पाण्यात पडली, समाधान भाऊ. अरे प्राण सोडला तरी मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. तिने आपले हात सोडले नाही. हात पोहता येत होतं तिला. त्या बेलगावच्या माणसाने मला सांगितलं होतं, माझ्या बाळासोबत मी मरण पत्करेल. ती फक्त आई आहे, फक्त ती आई आहे. एकदा तुमची आई गेली ना, संपलं सगळं. काय घेऊन बसला लोकांचं? 2 दिवसाचे लोक सोबते. आई आहे, समर्पण आईचं आहे. पुढलं वाक्य बोलू. महाराज स्वतःच्या स्तनातला पहिला दुधाचा थेंब जी रक्ताला देते ना, रक्ताला म्हणजे आपल्या लेकराला देते, ती आपली माय आहे. म्हणून आमच्या काही कमी पडणार नाही आईच्या आशीर्वादानं. काय होतं असतं, आपण किती मोठं झालं तरी मोदी साहेब पंतप्रधान आहे, पण आईपेक्षा मोठी होऊ शकत नाही ना. नाहीच होऊ शकत महाराज, कुणीच होऊ शकत नाही. देव जरी झाला तरी तो स्वामी तिन्ही जगाचा आई विना. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या साधकाद गाई. वात्सल्य हे बघून व्याकुळ जीव होई. चौथीला आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये ऐकलेली ही कविता आहे. समर्पण आईचं आहे, समर्पण आईचं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू गड्या, लेकराचे पोट भरण्याकरता स्वतःची इज्जत दावावर लावते ना, ती आपली आई आहे. खोटं वाटत असेल तर घरी जाऊन एक चित्रपट पहा, सत्यकथेवर आधारित. 72 मैल एक प्रवास, 4 मुलांचा आणि त्या आईचा प्रवास आहे. 72 मैल परिस्थिती सत्य घटनेवर आधारित आहे. फार मोठे पुरस्कार भेटले त्या चित्रपटाला. तर त्या आईला एक वेळ अशी येते, स्वतःची इज्जत दान द्यावी लागते. त्यावेळेस पोराची पोटं भरावे लागतात फक्त भेळ खाण्याकरता.
किरण महाराज पाहतो चित्रपट. स्वतःच्या इज्जतीचं दान देणारी फक्त आई आहे पंढरी महाराज. सगळं मिळेल आपल्याला पैशानं, आई कुठे मिळू शकतो आपण? नाहीच मिळू शकत. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ऐकता कानी. हे पहा तुम्ही, आम्ही कीर्तना सांगत असताना हा आमचा भावेश आहे. महाराज मला कधी कधी असं वाटतं गड्या, आपण जे काम करतो ना ते फार त्रासदायक आहे, आणि त्याचे कीर्तन प्रवचन करून तर फार भयानक काम आहे. ते सोपी गोष्ट नाही. रात्री 2ला जरी आलं तरी पोरांकरता 5-5:30ला उठावंच लागतं, नाविलाज असतो तो त्यांच्या. आणि त्यातली आता आम्ही ज्यांच्याकडे राहिलो ते आमचे दादा, आणि ज्यांच्यावर आमचा भयानक विश्वास आहे ते पाचपूर बाबा आहे. त्यांच्या विश्वासाला आपण कसा तडा देऊ शकतो? आई समर्पणे, आई त्यागे, आणि ती एकदा का निघून गेली ना परत कधी मिळत नसते. कशीच्या उपमा दिली? पुरुषोत्तम दादा आले होते आपल्याकडे कीर्तनाला. अरे एकत्र शिवाय कीर्तन करत नाही दादा. गुरुकुलावर जेवायचा सुद्धा पैसा घेतला नाही. जेवायला तरी घ्या म्हटलं बो. करतात माणसं प्रेम आपल्यावर. सागराची उपमा दिली पुरुषोत्तम पाटलांनी आमच्या आईला. पण तो सागर कमी पडेल डॉक्टर साहेब का? आई माझा मायेचा सागर. सागरात मिळालेल्या नद्या खारट बनतात, त्यांचं पाणी पिण्याजोगत राहत नाही. आईचं प्रेम कधी खारट होत नसतं, म्हणून ती सागरापेक्षा महान आहे. आई सूर्यापेक्षा मोठी आहे. हा सूर्य आता बरा वाटतोय, चैत्र महिन्यात त्रासदायक आहे. आईचा प्रकाश कधी आपल्याला त्रासदायक नसतो रे. ती उन्हात राहते पण लेकरावर पदर टाकते ना, ती आई आहे. गुलाबाचं फूल घ्यायला जाल ना तुम्ही तर काट्याचा सामना करावा लागतो, पण लेकराच्या सुखाकरता स्वतःचे पाय गाळामध्ये काट्यामध्ये टाकणारी फक्त आणि फक्त आई आहे. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, दुनिया में जिसके प्यार का अंत नहीं उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं. आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही ग. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बाळपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तान्हा, अमृताहुनी गोड तू पाजला सग पान्हा. तुझ्या या दुधाची कधी सारखे कष्ट आई
आपलं सर्व करणारी आई, त्या आईला विसरायचं नसतं. ही खरं तर कविता ही पाटलांनीच म्हटलेली आहे आपल्या कथेमध्ये, नाही का. लय दिवस झाले आपण भरवीरला कथा केली होती, त्या कथेला समाधान महाराजांनी आई कविता म्हटली होती. हे पहा तुम्ही, पंढरी महाराज अपंग जरी असते ना तरी त्यांची महाराज त्या आईचा सर्वात जास्त जीव पंढरी महाराजांनाच होता. कारण आईचं प्रेम कुणावर, ज्याचं सगळं सेटल आहे त्याची जास्त काळजी नसते, पण ज्याचं सर्व बिघडेल आहे त्याची जास्त काळजी करणारी कोण असती? आई असती. मला माहिती आहे महाराज, मी ज्यावेळेस पंढरी जी अंथरुणावर पडलेली होती पंढरी महाराजांची आई भेटायला गेलो ना, तर महाराज काय गड्या ती शेवटच्या अवस्थेत होती, पण ती म्हटली माझ्या पंढरीला सांभाळा, फक्त ती आई आहे तुमची. आपण गावं फिरलो, आपण सप्ते फिरलो, काय आपल्याला लोकाचं काय, आपला घसा चांगला आहे तोवर बोलवतील, आपण चांगलं बोलतो नारळ देतील, पण निष्काम तर करी लाभाविन प्रीती हे करणारी फक्त आई आपली. आणि मला असं वाटतं माऊलीची ह्या 5 मुलींची हे मातृत्व हरपलं आणि सौभाग्यानं ती गेली महाराज. हे मरण प्राप्त करण्याकरता महिला देवाकडे प्रार्थना करतात, पतिव्रता प्रार्थना करतात, आणि ते भाग्य आमच्या ह्या आईला लाभलं. आणि मला 100% खात्री आहे माऊली त्यांच्या वडिलांची देखील शेवटची म्हणजे सकल तीर्थाची ती सेवा नक्कीच माऊली करील अशी मला 100% खात्री आहे. त्यांना माऊली गुरुकुलावर आले, म्हटले आपल्याला कीर्तन करायचं. म्हटले हे पहा, अरे कीर्तन करायचं म्हटले किती द्यायचे? नाही, गावात काहीच नाही, गावात आम्ही बोलतच नाही महाराज, आपलं ब्रीद आहे. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सप्ताहामध्ये एरवी लोकांनी गुरुकुलाला काही दिलं ते आम्ही घेऊ, पण आम्ही ग्रामदैवताचा आम्ही रुपया मरेपर्यंत कधी घेणार नाही महाराज. आणि मी काल महेशला म्हटलं हे पहा गड्या, तू हे दिंडीचं तुझ्या ताब्यात, त्याला तर मार्गदर्शक मुद्दाम टाकलं, आम्ही मेलो तर दिंडी चालली पाहिजे ना. वैभवनी काल पाहिलं, काल एका नाश्त्यावेळेला पत्रिका द्यायची राहिली, ती वाट पाहत बसले महाराज आमची. हो नाही का, म्हटले त्या माणसाला चालता येत नव्हतं बा, पण तो म्हणे अहो तुम्ही आले का नाही लवकर, मला धाकधूक वाढली, दिंडी आहे का नाही. म्हणजे पहा तुम्ही, आमचा विनायक करीलच. आता वारी आली संत निवृत्तीनाथ दादांची, सगळ्यांनी वारीला या. जशी आई आपली वाट पाहते, जसं आपले बाप वाट पाहतो ना, तसं आपले निवृत्तीनाथ दादा आपली वाट पाहताय. 25 तारखेला माझी लेकरं येणारे. भाग्यवान, जास्त जवळ नाहीये, 50-55 किलोमीटर आपल्याला पायी चालायचंय. महाराज सकळ तीर्थांत अधिष्ठान निवृत्तीनाथ दादा आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी दादाची समाधी आहे. वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान निवृत्तीनाथ दादा आहे. आपली दिंडीही जाते. सर्वांना आमचं आव्हान आहे, दिंडीमध्ये भरपूर लोक सेवा करणारे, त्या दिंडीमध्ये या आणि निवृत्तीनाथ दादाच्या भेटीला जाऊया आपण सगळ्यांनी. आपण नाशिक जिल्हा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामधील वारकऱ्यांनी निवृत्तीनाथ दादांच्या भेटीला यायचे. जसं आपण आळंदीला जातो, जसं आपण देहूला जातो, जसं आपण पैठणला जातो, जसं पंढरपूरला जातो, जसं मुक्ताईला जातो, शेगावला जातो, तसं वर्षातली एक तरी वारी निवृत्तीनाथाची केल्याशिवाय आपल्या परमार्थाचा शेवट होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांनी वारीला या. लांबलेले शब्द थांबवतो. विठोबा ची झालेली सेवा लीला आईंच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकून कुणाच्या मनाला वारमाला लागला असेल, माझा मला परत करा. फार मोठा परिवार या आईच्या संबंधानं होता. त्यामध्ये विशेषत्वानं नथू सकाराम तुपे पती, ज्ञानेश्वर नथू तुपे मुलगा, मंदाबाई, मंदाताई, सिंधुताई, बिजाताई, राजूताई, सविता, शिवाजी भगवंता तुपे, आनंदा भगवंता तुपे, भगवंता सकाराम तुपे, बाजीराव सकाराम तुपे, सीताबाई पूजा वाजे, यमुनाबाई देवराम तुपे, लताबाई बाजीराव तुपे, सत्यभामा भगवंता तुपे, संजय बाजीराव तुपे, विठोबा बाजीराव तुपे, वाळू देवराम तुपे, तानाजी देवराम तुपे, संगीता तानाजी सोनवणे, अर्चना ज्ञानेश्वर तुपे, तुषार ज्ञानेश्वर तुपे आणि
पणसी ज्ञानेश्वर तुपे हा सर्व परिवार, पंढरी महाराज, शुभम महाराज, सागर दादा, उंडबाबा, संदीप, समाधान महाराज, किरण महाराज, तुकाराम महाराज, वैभव महाराज, गुरुकुलातले विद्यार्थी, हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याच्या माध्यमातून जाईल आमचं गुरुकुल पर्व चॅनल, आमचा विनायक दादा व त्याचे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, संत निवृत्तीनाथ दादांच्या वारीला आपण नक्की यायचं आहे. आपली यात्रा 1 फेब्रुवारीला होती, पण आम्हाला जरा थोडंसं शेड्यूल जरा फारच व्यस्त असल्यामुळे ती आम्ही थोडीशी पुढं ढकलली आहे. रामेश्वर धामची आपली यात्रा आहे, त्यामध्ये 2 ज्योतिर्लिंग आणि 1 धाम आपलं रामेश्वर धाम होईल. या यात्रेचाही आपण लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि दिंडी आपली 22 तारखेला सकाळी 11 वाजता तिचं प्रस्थान होईल. सकाळपासून सुरुवातीपासूनच यायचं, मधूनच लोशिंगला आणि वंजरवाडीला येऊ नका बायांनो. तुम्ही उद्या सुरुवातीपासून यायचं का, लय दिवस मोडणार आहे का. सोपांनी केंद्रात असून त्यानं सुट्टी टाकली, केंद्राचा माणूस आहे महाराज हा. आता तर 8वा येतून आयोग लागू होणार आहे. नाही, शेतकऱ्यांनाही 8वा येतून आयोग लागू झाला पाहिजे, नाही का. त्यानं 5 दिवस सुट्टी टाकली. तर तुम्हाला विनंती आहे, बेलूपासूनच सर्वांनी दिंडीला यायचं आहे, ही सर्वांना विनंती.